राजपूतांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर जोहाराला महत्व आहे, म्हणजे जीव देणं एखाद्या गोष्टीमध्ये, जोहार करणं याला राजपूतांमध्ये महत्व आहे. आणि या सह्याद्रीने शिवाजी महाराजांना जो कावा दिला तो गनिमी कावा आहे, याच्यामध्ये शत्रूला मारून पळून जाणं याला जास्त महत्व आहे. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला पाहिलं की खाली सुभानमंगळ वर बाळाजी हैबतरावाची स्वारी झाली, बाळाजी हैबतरावांनी ती गडी घेतली आहे, त्यावेळेला महाराजांनी इथल्या किल्लेदारांना विनंती अशी केली आहे की मला तुम्ही गडावर घ्या. मी परिस्थिती जी सांगतोय ती बारकाईने पहा. किल्ला आपल्या स्वराज्यात नाही, किल्ला आदिलशहाकडे आहे. आदिलशहाचा जो किल्लेदार आहे तो आहे महादजी निळकंठ सरनाईक. त्याला महाराज विनंती करतायत का, तर तो आपल्या वडिलांचा मित्र आहे की मला या गडामध्ये आश्रय द्या, माझ्यावरती अवघड वेळ आलेली आणि फतेखानाची स्वारी झालेली आहे. त्यावेळेला लोकांना असं वाटलं की आदिलशाहीचा किल्ला आहे, महाराजांना इथं आश्रय दिला जाणार नाही. पण वडिलांच्या मैत्रीला जागून इथं मात्र महादजी सरनाईकांनी शिवाजी महाराजांना गडाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि महाराज वरती आलेत. महाराज वरती आलेत तेव्हा महाराजांबरोबर जी फौज आहे ती 1000 किंवा 1200 आहे. त्यावेळेची महाराजांची फौज, सगळ्यांकडे हत्यारा सुद्धा नाही, अनेकांच्या कमरेला लंगोटी आहे आणि महाराज सैन्य घेऊन वरती आले. सुभानमंगळच्या वेळेला बाळाजी हैबतरावांनी घेतला, त्यावेळेला गोदाजी जगतापाच्या नेतृत्वाखाली महाराजांनी इथं लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की रात्रीच हा आपल्याला सुभानमंगळ परत घ्यायचा आहे. याचं कारण काय, तर इथं जो फतेखान बसलेला आहे त्याला जर का धडा द्यायचा असेल तर सुभानमंगळ आपण घेणं आवश्यक आहे. महाराजांनी गोदाजी जगतापला पाठवलंय, लढाई झाली आहे. ते मातीचा किल्ला आहे, त्याच्यावरती यांनी ज्या टकरा दिल्यात मराठी सेनेने ती इतकी भारलेली आहे शिवाजी महाराजांच्या विचारांनी की त्या टकरीमध्ये वर्ण लोकांनी बैलगाडीची चाकं टाकली आहेत, पेटते बोळे टाकलेत, हाताला देतील ते दगड टाकलेत आणि तरी सुद्धा त्यांचे नुसते चेहरे दिसले तरी खालनं धनुष्य बाणाने शिवाजी महाराजांच्या लोकांनी त्यांना टिपलंय. तो दरवाजा आहे तो धडका देऊन पाडला आणि आतमध्ये भुंग्याप्रमाणे आपली फौज गेली आणि बाळाजी हैबतरावाशी लढाई झाली. बाळाजी हैबतराव ओरडत होते, धरा मारा कापा जागेवर उभं राहा, हा बंडावा आहे, शिवाजी महाराजांचं सैन्य फारसं नाही, आपण यांना मारू शकतो. त्यांचं ऐकत होते, पण ते ऐकणारे मुसलमानी सरदार नव्हते, मराठे होते. कारण मराठे ऐकत होते म्हणजे काय करत होते, तर ते खरंच मारत होते, कापत होते, पण ते मुस्लिम सैन्याला मारत होते. आणि ती गडी महाराजांच्या पुन्हा हातामध्ये पडली. बाळाजी हैबतरावाचा जो बळी आहे तो गोदाजी जगतापाच्या भाल्याने घेतला आणि ती गडी घेतल्यानंतर उरलेलं जे तिथली फौज पळाली 2000, त्याचं जे साहित्य आहे, तिथला जो खजिना आहे तो घेऊन इथं पुरंदरवरती परत गोदाजी जगताप आलेला आहे. आणि तो ज्या वेळेला इथं आला महाराजांच्या समोर त्यांनी खजिना आणि ते ठेवलं, तेव्हा महाराजांना निश्चित लक्षात आलं की आपली फौज आता तयार झाली आणि याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराजांनी सांगितलं की तयार आहेत का सगळे मावळे, आणि सगळ्यांनी पटकन हो म्हणलं आणि त्यांनी सांगितलं की आत्ताच फत्तेखानावर स्वारी केली पाहिजे. त्यांनी पुन्हा सैन्य एकत्र केलंय. सैन्य एकत्र केल्यानंतर सैन्याला सूचना अशा विशेष दिल्या की इथं लढाई करायची आहे, परंतु ती जिंकण्यासाठी नाही करायची. तुम्ही वार करा, लढाई करा, मारा कापा आणि मिळता क्षणी झोकांड्या देत सैन्याला परत चकवून या ठिकाणी या. वरनं खाली बाहेर पडलेत लोक. बाहेर पडताना महाराजांनी एक काळजी घेतली, या फत्तेखानाबरोबर 5-5.5 हजार सैन्य, महाराजांचं 1000-1200 सैन्य आहे. म्हणजे खरं सांगायचं तर चिलमीतली एक आगीची ठिणगी विजवायला घागरवर पाणी जर वापरलं तर जे होईल ते इथं दिसतं. शिवाजी महाराजांचं सैन्य 1000-1200 आणि यांचं सैन्य 5,500. महाराजांनी जेव्हा तुकडी खाली पाठवली तेव्हा या सगळ्यांना द्यायला एकत्र सूचना कोणीतरी पाहिजे, एकत्र सूचना देता घेता यायला पाहिजे, त्यांचं कोणीतरी ऐकलं पाहिजे. म्हणून त्यांनी एक निशाणाची तुकडी उभी केली. निशाण म्हणजे भगवा झेंडा. मी मगाशी काळजीपूर्वक शब्द असे उच्चारले की ज्या दिवशी पृथ्वीवरती पहिला सूर्योदय झाला त्या दिवशी जन्माला आला तो हा परमपवित्र भगवा ध्वज. त्याची एक तुकडी उभी केली आहे 50-55 लोकांची. आणि काही झालं तर निरोपाची देवघेव या तुकडीपाशी करायची. या तुकड्या खाली उतरल्यात, बेलसरकडे घोडे स्वार दौडतायत आणि तिथं गेल्यानंतर एका ठराविक अंतरावरती घोडे थांबवलेत. घोड्यांच्या टापांचा आवाज जाता कामा नये. कांद्याच्या फोडी जशा विखरून टाकाव्यात तशी फतेखानाची सगळ्या छावणी पडलेली आहेत. या छावणीत मुक्कामे, त्या छावणीत मुक्कामे, कुठं हत्ती बांधलेत, कुठं घोडे बांधलेत. ही सगळी फौज गेली आहे, दबा धरून त्या ठिकाणी जवळ गेली आहे. आणि गेल्यानंतर फतेखानाला काही कळायच्या रात्रीच्या अंधारामध्ये जे तलवारीचे घाव पडायला लागले त्यावेळेला फतेखानाच्या फौजेला जाग आली. जाग आल्यानंतर आधी हांतरून पांघरून जागेवर आहे की नाही हे कळत नाही, तर हाताला तलवार कुठली मिळणार. ती जी भयंकर कापाकापी सुरू झाली, जो भयंकर छापा पडला या बेलसर जवळ महाराजांच्या सैन्याचा पहिला छापा हा इतका जबरदस्त होता की हा छापा पडल्यानंतर ती लोक सावरेपर्यंत महाराजांच्या तुकड्या मागे निघाल्या होत्या. पण त्या तुकड्या मागे निघत असताना ध्वजाची जी तुकडी आहे केसरी ध्वजाची ती मात्र पुढे गेली होती आणि तोपर्यंत त्यांना आवेश चढला होता आणि ते त्या फतेखानाच्या सैन्यावर तुटून पडले.
फत्तेखानाचं सैन्य जागं झालं, हळूहळू त्याची संख्या वाढायला लागली. आपल्या सैन्याने झोकांड्या देत आपल्या तुकड्या अंधारामध्ये विरायला लागल्या आणि ही मात्र तुकडी त्यांच्यावरती चाल करून पडली होती. ज्याच्या हातामध्ये ध्वज होता त्याच्यावरती भाला फेकला गेला, तो भाला लागला आणि तो माणूस खाली पडणार. तो खाली पडणार एवढाच एक स्वार दौडत आला, ज्यांनी 7-8 मुंडकी लोकांची उडवली आणि तो जो पडणारा भगवा झेंडा आहे तो धरला आणि आपल्या घोड्यावरती उभा केला. नुसता झेंडा धरला नाही तर ज्या स्वारावरती वार झाला होता जो पडत होता त्याला त्यांनी सावरला आणि शेजारच्या घोड्यावर उलट पालथं टाकलंय आणि ते घेऊन ती लोक तिथनं निघाली आहेत आणि ती तकवा देत देत या इथं पुरंदरवर आली. पुरंदरला महाराजांनी आपले दरवाजे गडाचे उघडायला लावले, गड जागता ठेवलाय. त्यावेळेला गडावर जे राखणारी लोक आहेत त्यांची जात सांगितली तर खरं तर ते चूक आहे, परंतु महाराजांना कोण कोण साथ देत होतं ते सांगणं आवश्यक आहे. इथं रामोशी होते, इथं महार होते, इथं कोळी होते, या सगळ्यांनी हा गड सांभाळला होता, जागता ठेवला होता. महाराजांनी आलेली तुकडी वरती घेतली, काही सैनिक महाराजांचंही मरण पावलेले होते. ही तुकडी जेव्हा आत घेतली आणि फतेखानाला लक्षात आलं की बाळाजी हैबतराव सारखा आपला नामवंत सरदार यांनी तिथं मारलाय, कारण तोपर्यंत ती पळालेली लोक फतेखानाकडे आलेली होती. आपला स्वतःचा तर आत्ता छापा टाकून पराभव केलाच मराठ्यांनी आणि हाही होतोय हे पाहिल्यावरती त्याला जो राग आला तो रात्रीच्या अंधारात त्यांनी कूच करायचा हुकूम दिला आणि पुरंदरावरती चालून आलाय. हत्ती घोडे घेऊन ते सैन्य इथे येत आहे. इथे येताना आपले जे जवान जागते होते, जे मावळे जागे होते, त्यांना ते दिसलंय. ते दिसत असताना त्यांनी खाली पाहिलंय की आता फतेखानाची स्वारी येते. इथं जे सगळे हेटकरी मावळे सगळे जे होते ते जागे झालेत. यांनी गडाची व्यवस्थित व्यवस्था लावली आणि महाराज सगळ्यांना आदेश द्यायची ते वाट बघताय. सर्वजण शांत बसलेत. अर्धा गड त्या फतेखानाच्या सैन्याला वरती चढू दिलाय आणि अर्धा गड चढल्यानंतर जेव्हा दगडाच्या टप्प्यात आणि बाणाच्या टप्प्यामध्ये लोक आली त्यावेळेला काही कळायच्याच वरनं गोफणी सुटायला लागल्या. सैन्याने जमवून ठेवलेल्या दगड आणि धोंडे सैन्याने वरनं ढकलून द्यायला सुरुवात केली. तुम्ही हा उतार पाहिलाय, आज रस्ता झालाय, परंतु त्यावेळेच्या उताराची तुम्ही विचार करा. वरनं येणारा दगड दुसऱ्या दगडाला धडकत होता, त्यातून माती उठत होती आणि ते दगड जे अंगावर येत होते ते दगड अंगावर पडून अनेक सैन्य इथं खाली मरून पडत होतं. रक्तांचा सडा पडत होता, जणू काही रक्ताची फुलं या गडावरती फुलतायत असं रात्रीच्या अंधारामध्ये भास होत होता. आणि त्यावेळेला फतेखानाला लक्षातच आलं नाही. मुसे खान म्हणून त्याच्याबरोबर जो सरदार आहे तो तर म्हणतोय, परवरदिगार ये कहां से आया मराठा, हमारे जैसे नामवंत सरदारों को भी इन्होंने आवाज दिया है. म्हणजे पहा त्याचं काय पहिल्यांदी लढाई हो, स्वराज्यातली ही पहिली लढाई आणि महाराजांचे मावळे लढतायत. ज्यांच्याकडे हत्यारं नाहीत ते दगडांनी लढतायत, गोफणीने लढतायत, परंतु समोरच्या सैन्याला काही ते बाज येत नाहीत. आणि या सगळ्या सैन्यावरती हे जे आक्रमण झालं त्याच्यामध्ये फतेखानाचा पराभव झाला. मुसेखानाने फक्त अत्यंत उत्तम टक्कर दिली. त्या आपल्या गोदाजी जगतापचा जो भाला आहे तो मुसेखानच्या छातीत घुसल्यानंतर त्या माणसाला मानलं पाहिजे, त्यांनी छातीतला भाला उपसून काढलाय, त्याचे 2 तुकडे केलेत आणि परत त्यांनी गोदाजी बरोबर लढाई केली. पण गोदाजीने एक वार असा काढला की त्याचा उजव्या खांद्यातनं जी तलवार वरनं त्यांनी टाकली ती त्याच्या पोटापर्यंत आणली, त्याच्या 2 चिरफाकळ्या केल्या. महाराजांच्या माणसांचं हे इमान आहे, महाराजांच्या माणसांचं हे शौर्य आहे. आणि त्यावेळेला फतेखानाला पराभव पत्करायला लागला आणि फतेखान इथनं निघून गेला. तो हा पुरंदर आहे. पुरंदरचं तुम्हाला सांगण्याचं महत्व असं आहे की स्वराज्याच्या स्थापनेपासून पुरंदर असा आहे. याच ठिकाणी 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इथला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना सईबाई साहेबांचं आईचं दूध कमी मिळालं म्हणून धाराऊ माता, जी धाराऊ गाडे ही इथली कापूरवळच्या फाट्याची जी आई आहे, तिला राजगडावर जिजाऊ साहेबांनी बोलवून घेतले आणि तिचं दूध संभाजी महाराजांना पाजलेलं. तो हा पुरंदर आहे. या पुरंदरनी नंतर इतिहास गाजवला. तो आपण जो पुतळा समोर पाहिला मुरारबाजी देशपांड्यांचा पुतळा आहे, हा मुरारबाजी देशपांडा महाराजांना गवसलाय. तो जावळीचा ज्या वेळेला चंद्रराव मोऱ्यांच्या वरती हल्ला केलाय, महाराजांनी ज्या वेळेला जावळी घेतली त्यावेळेला यांनी प्रचंड पराक्रम गाजवला होता. या पराक्रम गाजवणाऱ्या या माणसाला आपल्या सैन्यात येण्याचं आव्हान महाराजांनी केलं आणि तो आला. आल्यानंतर त्यांनी महाराजांसाठी कसा जीव दिला तो या पुरंदरावरचा इतिहास सांगतो. मला जर तारीख चुकत नसेल तर 8 ऑगस्ट 1648 म्हणजे महाराजांचं 18व्या वर्षीच लढाई झाली आहे, ती पहिली इथली आहे. आणि त्याच्यानंतरची जी लढाई आहे ती माझ्या अंदाजाने 16 मे ही 1665 मिर्झा राजा जयसिंगांचा तह जो आहे तो इथला आहे, त्यावेळेची ती लढाई आहे. दिलेर खानाशी किती पद्धतीने कशा पद्धतीने लढा दिला. मी मगाशी म्हणलं तो रुद्रमाळ किंवा वज्रगड इथं आहे, हा आपला पुरंदर इथं आहे. माची याची जर खालपासून उंची तुम्ही मोजलीत तर ती 2500 फुटाची उंची आहे. मध्ये जी येतं ती भैरवखिंड, आता ती थोडीशी कमी झाली. ती भैरवखिंड पलीकडे वज्रगड, त्या ठिकाणी 300 मावळे, या ठिकाणी 1000 मावळे आणि इथं मुरारबाजी वरती आहेत. प्रचंड सैन्य घेऊन लोक आलेली आहेत. 20 ते 25 हजार सैन्य खाली आहे. दिलेर खान आहे, त्याच्यानंतर मिर्झा राजे जैसे खाली आहे.
पाठीमध्ये केदार दरवाजा आहे, केदार दरवाजावरनं पण मोर्चे लागलेले आहेत आणि हा सगळा गड झुंजत ठेवलाय. मला या गडाचं आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं बंधूंनो, ज्या वेळेला 3 तोफा प्रचंड या त्या दिलेर खानाने वरती चढवल्यात, या वज्रगडाच्या दिशेने चढवल्यात. आता तुम्ही हा जो उतार बघताय या 1200 फुटावर म्हणजे निम्म्या अंतरावर त्यांनी तोफा आणल्या होत्या त्यावेळेला. म्हणजे त्याची पण जिगर काय आहे आपण पाहायला पाहिजे. एका तोफेचं नाव आहे फतेह लष्कर, एका तोफेचं नाव महल आहे, तिसऱ्या तोफेचं नाव मला आत्ता स्मरत नाही. या 3 तोफा 1200 फुटावरती आणल्यात आणि या वज्रगडावर पहिला हल्ला केलाय. आणि हा वज्रगडावर हल्ला झाल्यावर वज्रगडावरचे 300 मावळे शेवटपर्यंत लढले. या वज्रगडावरचा पहिला दरवाजा पडल्यानंतर बाले किल्ल्यातली लोक एक दिवस पूर्ण लढत होती. तुम्ही सांगा 60 लोक शेवटपर्यंत लढत राहिली आणि नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला तमसरी खाली ठेवले आणि मग तो दिलेर खानाला मिळाला. मग इथं तोफा चढवल्यात आणि इथं हल्ला केलाय. त्यानंतर इथं जो काळा बुरुज म्हणून होता या काळा बुरुजावर हल्ला झाला. या काळा बुरुजाच्या मागे सफद बुरुज आहे. या 2 बुरुजांच्या मध्ये दारुगोळा साठवून ठेवला होता महाराजांच्या लोकांनी आणि हा दारुगोळा वेळेला उडवायचा असा मराठ्यांचा बेत होता. परंतु त्यांच्या दुर्दैवाने काळ्या बुरुजावरती 80 लोक असताना आणि या वज्रगडावरून येणाऱ्या फौजेला तोंड देत असताना अचानक कुठेतरी दारूची ठिणगी त्या दारुगोळ्यावर पडली आणि तो काळा बुरुज जो आहे तो उडाला. 80 मावळे आपले मरण पावले. आणि त्यावेळेला मुसलमानांना इतका आनंद झाला की जे आपण योजून झालं नसतं ते आपल्याला करायला मिळालं. ही माणसं गेली, आता पुढे घुसा म्हणून ते पुढे घुसल्यानंतर पाहतात तर सफेद बुरुजावरती पुन्हा लोक उभी आहेत आणि मराठे तोंड देत आहेत. हा बाले किल्ला जो आहे तो फक्त बाले किल्ला मराठ्यांकडे राहिला. इथं सगळी फौज आहे, या ठिकाणी फौज आहे, पाठीमागे केदार दरवाजाला फौज आहे. सांगा फक्त 1000 मावळे पुरंदरावरनं लढतायत. या सगळ्या लोकांची आपण फक्त कल्पना करा की 25,000 फौज जर खाली असेल तर या फौजांनी कसा किल्ला लढवला असेल. आणि त्यानंतर किल्ला लढवताना इतकी प्रचंड घमासान युद्ध झालंय की हा किल्ला हाताला लागेना. आणि एक दिवशी मुरारबाजींनी ठरवलं की वर्ण सुलतान ढावा करायचा आणि हा सुलतान ढावा करताना दिलेर खानावर चालून जायचं. वर्ण मुरारबाजीने आपल्या बरोबर 700 लोक घेतली आहेत आणि तो खाली आलाय. त्याचा जो आवेश आहे त्याच्यामध्ये वर्णन करताना असं म्हणलं झालंय की ज्या वेळेला हे स्वराज्य होतं ते विदभर, राजा होता तो अंगठ्याचा आणि त्यावेळेला त्याचे ही जे मावळे लढतात हे बघितल्यानंतर अक्षरशः त्या समोरच्या सैन्याचे डोळे दिपले. 20-25 हजार सैन्यावरती ते 700 मावळे चालून आले आणि त्यांनी इतकी गर्दी उडवली आहे. गर्दी म्हणजे अक्षरसारखी गर्दी नाही. ज्या वेळेला लढाई प्रचंड होते, घमासान होते, त्यावेळेला इतिहासामध्ये त्याला गर्दी म्हणलं जातं. ती गर्दी उडवली त्यांनी. येणारा प्रत्येक माणूस समशेरी खाली तुटत होता आणि तो त्या मुरारबाजीचा आवेश पाहून समोरचं सैन्य सीमित होत होतं. हत्तीच्या हौद्यामध्ये बसलेला दिलेर खान, त्याच्याही हाताची पटकन टाळी वाजली आणि तो म्हणाला, अरे हाय दरिया दिल, तुम हमारे पास आ जाओ, हम तुम्हारी कद्र करेंगे, बादशाह के पास ले जाएंगे. त्यावेळेला तो जो आवेशपूर्ण लढणारा मुरारबाजी आहे त्यांनी त्याच्याकडे तुच्छतापूर्वक पाहिलंय आणि त्यांनी त्याला सांगितलंय, अरे तुझा कौल घेतो की काय, आम्ही महाराजांची माणसं, तुझ्या शब्दाला काही किंमत नाही. आणि त्यांनी पुन्हा जी लढायला सुरुवात केली त्यावेळेला दिलेर खानाने आपल्या धनुष्य बाणामध्ये बाण ताणलाय, प्रत्यंचा ताणलीये आणि जो बाण सोडलाय तो मुरारबाजीच्या कंठामध्ये गेलाय. त्याच वेळेला मुरारबाजीचं शरीर इथं शांत झालं. परंतु मराठ्यांचं वैशिष्ट्य पहा, मराठ्यांनी मुरारबाजीचं प्रेत उचललंय आणि ते पुन्हा या बाले किल्ल्यामध्ये गेलेत. वरती 300 मावळे राहिले, खालच्या लढाईमध्ये सैन्य पडलेलं आहे. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवराय मिर्झाराजांच्या छावणीमध्ये आले आणि छावणीमध्ये तह झाला त्यावेळेला सुद्धा दिलेर खान प्रयत्न करत होता की हा किल्ला आम्ही जिंकला असं आमच्या नावावरती व्हावं. ते झालं नाही आणि महाराजांना इथल्या मावळ्यांची परिस्थिती माहीत असल्यामुळं महाराजांनी मात्र इथं शांतपणे सांगितलं की हा किल्ला आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि त्यावेळेला वरती असं म्हणलंय की महार लोक सुद्धा जे वरती होते ती महार लोक सांगतायत की महाराजांनी महार नाही, आम्ही महाराजांची माणसं आहे. आमच्या काळजामध्ये योग गड जोपर्यंत बसलाय तोपर्यंत आम्ही शत्रूला इथे येऊन देणार नाही. आणि ते मुरारबाजीला जणू सांगतायत, जा बापानो जा, जोहार करा, पुन्हा वळून बी बघू नका, योग गड आम्ही सुरक्षित ठेवलाय. पण महाराजांनी तह केला आणि हा गड आपल्याकडून गेला. असा हा पुरंदर आहे. पुरंदरचं नाव जर आपण बघायला गेलं तर पुरंदर म्हणजे इंद्र, इंद्राची शक्ती, पुरंदरादी शक्ती असं जे छत्रपती शिवरायांना म्हणलं जातं त्याचं कारण पुरंदर. पुरंदर म्हणजे किल्ला नाही तर इंद्राची ताकद. हे किल्ल्याचं नाव जे आहे ते इंद्राचं आहे. अशा एका पवित्र स्थळी आज आपण आलेलो आहे. मी फक्त शिवराज्याभिषेक दिनाच्या विषयी 1-2-3 बाकीच्या गोष्टी सांगतो कारण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आपण जर बोलायला बसलो तर दिवस पुरणार नाही. मी मगाशीच तुम्हाला म्हणलं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना बघितलं पाहिजे. महाराजांच्या अगोदरचा काळ जर बघितला 2000 वर्षांचा तर महाराज किती महान होते हे आपल्या लक्षात येतं. इंग्लिश कवी बायरन त्याचं एक अत्यंत सुरेख वाक्य मित्रांनो, तो असं म्हणतो
की ज्या वेळेला एखादं राष्ट्र उभं करायचं असेल तर 1000 वर्ष सुद्धा कमी पडतील, परंतु एक राष्ट्र जर धुळीला मिळवायचं असेल तर 1 तास सुद्धा पुरेसा आहे. महाराजांनी स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य उभं करताना 5 शाह्या कडेला आहेत. इंग्रज हळूहळू येऊ घातलेले आहेत, त्यांचं राज्य सुरू झालेलं आहे. पोर्तुगीज आलेत, वलंदेज आलेत, डच आलेत, सागरी मार्गाने ही आक्रमण आहेत. 5 शाह्या आहेत आणि त्याच्यामध्ये दक्षिणेकडचा एक छोटा चुहा म्हणून त्या चुह्याने एक विचार केलाय की स्वराज्य असावं, हिंदवी स्वराज्य, आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी एक सारीपाठ मांडलाय. महाराजांच्या अगोदरचा जर काळ बघितला, 20वी सनापूर्व आपल्यावरती आक्रमण झाली नाही का? शकांचं आक्रमण झालं, कुशांचं झालं, त्याच्यानंतर हुणांचं आक्रमण झालं, पण या रानटी टोळ्या होत्या. ही आक्रमणच झाली चोरीच्या उद्देशाने झाली. भुरटे चोर आपण जसे म्हणतो ना, तसे चोऱ्या झाल्या. ही लोक कालांतराने आपल्यातलीच होऊन गेली. परंतु काही जगज्जेते आले भारतावरती. आपल्याला नावं सांगतो फक्त. अलेक्झांडर आहे, इसवी सन पूर्व तिसरं शतक आहे. अलेक्झांडर आला. अलेक्झांडर पूर्व आपण सिनेमामध्ये पाहिलंय. या अलेक्झांडरची लढाई फार महत्वाची आहे बरं का. कारण या वेळेला जे आलं ना, या वेळेपर्यंत युद्धतंत्र जे आहे आपल्याकडे देशामध्ये वापरलं जाणार ते चतुरंग म्हणलं जायचं. चतुरंग म्हणजे कसं? ज्याच्यामध्ये पायदळ आहे, ज्याच्यामध्ये घोडदळ आहे, ज्याच्यामध्ये रथदळ आहे आणि ज्याच्यामध्ये हत्तीदळ आहे. परंतु या सगळ्या युद्धामध्ये आपल्याकडे लक्षात येतं की आपल्या राजांनी वापरलं ते जास्तीत जास्त रथदळ आहे, आपल्या राजांनी वापरलं ते हत्तीदळ आहे. ज्या वेळेला अलेक्झांडर आलाय, पंजाबमध्ये झेलमच्या एका काठाला तो आहे, एका काठाला पुरू राजा आहे, मध्ये नदी वाहतीये. त्या नदीचा उतार कुठे आहे? पावसाळ्यामध्ये तो शोधतोय अलेक्झांडर. आणि पुरू राजा मात्र शांत बसलाय की हा नदी ओलांडून येईलच कसा. रात्रीमध्ये नदीचा उतार शोधला अलेक्झांडरने आणि घोडे त्याच्यामध्ये घातले. याचं कारण युद्धामध्ये जय मिळण्यापूर्वी त्या सैन्याच्या आक्रमकतेचा, डावपेचांचा विचार करायला लागतो. अलेक्झांडरचं सैन्य कसं आहे? आजही इंग्रजी सिनेमे बघा, डोक्यावरती शिरस्त्राण आहे, अंगामध्ये चिलखत आहे, हातामध्ये तलवारी आहेत, मांडीखाली घोडा आहे. कौटिल्य आणि सोमदेव असं म्हणतात की ज्याच्याकडे घोडदळ आहे त्याच्यासाठी लढाई हा खेळ आहे, कारण त्याच्याकडे वेग आहे. आणि आमच्याकडे मात्र हत्तीवरनं लढाया होत आहे. अलेक्झांडर ज्या वेळेला नदीचा उतार सोडून पलीकडे आला, पहाटे बघतोय पुरू राजा तर आपल्या समोर अलेक्झांडरचं सैन्य आलं. त्याला पहिल्यांदा कळलंच नाही काय झालं. पुरू राजा हत्तीवरती स्वार झालेला आहे, पाऊस पडून गेलाय, जमीन निसरडी झाली आहे, नदी काठ आहे आणि हत्तीचे पायच ठरत नाहीत, हत्ती असे तसे होत आहेत. त्यावेळेला आक्रमण झालं आणि पहिल्यांदा अलेक्झांडरने पुरूला मारलं, युद्ध मारलं. मला सांगण्याचं अलेक्झांडर पुरू राजा नाही सांगायचं, मला युद्धतंत्राविषयी तुम्हाला फक्त सांगायचं. हा जो इसवी सन पूर्व 3 ते इसवी सन 8 हा जो शतकाचा काळ आहे, हा अश्वदळाचा आहे. हा अश्वदळ म्हणण्यापेक्षा तुमच्या रथदळाचा आहे, हत्ती दळाचा आहे. महाभारत आणि या सगळ्याची युद्ध बघा, रथातली युद्ध आपल्याला पाहायला मिळतात. हाच काळ या वेळेला होता. आणि याचा फायदा घेऊन मुस्लिम आक्रमक पहिल्यांदा जो आला तो इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिम ज्यांनी दाहिर राजाचा पराभव केला. हा ज्या वेळेला आला तेव्हाही तो असंच खैबर खिंडीतून आला, घोड्यावरनं आलाय आणि दाहिर राजा हत्तीवरती स्वार आहे. त्यांनी फक्त पहिलं काय केलं तर पोटते बेळ जे बोळे असतात आगीचे, ते पेटते बोळे त्या हत्तीवरती टाकले आणि हत्ती बिथरला. आणि हत्तीने काय केलं असेल तर पहिलं दाहिर राजाचं जे सैन्य आहे त्याच्याच पायाखाली आलं. म्हणजे आपलंच सैन्य आपल्याच हत्तीच्या पायाखाली आलं आणि दाहिर राजा हारला. हे इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिम आपल्या भारतावरचं पहिलं मुस्लिम आक्रमण. त्याच्यानंतर इसवी सन 990 गजनीचं आक्रमण आपल्याला माहिती आहे. या गजनीने नंतर भारतावरती 17 वेळा स्वाऱ्या केला. मित्रांनो, संपत्ती किती आहे? आजही पद्मनाभ मंदिर पेपरमध्ये तुम्ही वाचताय त्याची संपत्ती जी आता जाहीर होतीये ती तर आता तिरुपतीच्या देवळापेक्षा मोठी आहे. अजून एक 2 दालनं उघडायची आहेत, त्याच्यामध्ये सोन्याचे साखळदंड आहेत. भारतामध्ये सोन्याचा देऊर निघत होता, हे वाक्य खोटं नाही मित्रांनो. आमच्या इथं कला बहरली होती, आमच्या इथं शिल्पकला बहरली होती. अजूनही जाऊन अजिंठा वेरूळला पहा, परदेशी पर्यटक तोंडात बोट घालतात की कुठनं उभं राहिलं, कसं उभं राहिलं. आमच्याकडे संपत्ती होती. एकच राजा 17 वेळा स्वारी करतोय. त्याच्यानंतर आलाय 1191 मध्ये मोहम्मद घोरी. पृथ्वीराज पहिला पराभव केलाय पृथ्वीराजाने मोहम्मद घोरीचा आणि त्याच्यानंतर आनंदोत्सव साजरा केलाय. तोच जखमी घोरी मात्र परत गेला आणि येताना जेव्हा तो आला त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्याला पकडलंय पृथ्वीराजला आणि पृथ्वीराजला गजनीपर्यंत नेलं आणि हाल हाल करून डोळे काढून मारलं. याला म्हणायचं युद्धनीती. ज्याला आपण सोडलं संस्कृती समजून त्यांनी मात्र आपल्याला मारलंय. त्याच्यानंतर 1296 मध्ये आपल्याला सांगतो अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण आहे आणि शेवटचं मुस्लिम आक्रमण म्हणाल तर बंधून 1526 आहे बाबराचं आक्रमण. आणि बाबराचं आक्रमण याला शेवटचं आक्रमण असं म्हणायचं. याचं कारण याच्यानंतर मुसलमानांना आक्रमणच करावी लागली नाही. परकीय धार्जिणी, परधार्जिणी आणि गुलामगिरी मनोवृत्ती आमच्या रक्तात भिनल्यामुळे प्रजा हिंदू आणि राजा मात्र मुस्लिम असं त्यानंतरचं चित्र आहे. आणि त्यामुळे बाबराचं शेवटचं आक्रमण असं आपण म्हणलं जातो.
यानंतरचा जो युद्धतंत्राचा काळ आहे इसवी सन 8 ते त्याच्यानंतर 16व्या शतकापर्यंत हा 1000 वर्षाचा कालखंड हा सगळा मुस्लिम आक्रमणाचा काळ आहे. त्यांनी वापरलेलं युद्धतंत्र, बाबराने जे युद्धतंत्र वापरलं त्याला तलगमा म्हणतात, उझबेकी युद्धशास्त्र आहे. त्यांनी काय केलं होतं, तोफा आणल्या आणि एकदम तोफा समोर येऊ नयेत आणि त्यांच्यावरती हल्ला होऊ नये म्हणून तोफांच्या पुढे 700 गाड्यांची साखळी केली. गाडे जे तोफा ओढणारे गाड्या असतात त्याची साखळी तोफांच्या पुढे केली आणि तो हल्ला केलाय. आणि हल्ला करताना आपलीच तुकडी समोरनं पाठीमागे इब्राहिम खान लोधीच्या आणून उभी केली. त्यामुळे त्याचं सैन्य विखुरलंय आणि याची त्याच्यावरती हल्ला केलाय. मला तुम्हाला सांगण्याचा हेतू एकच आहे, हे सगळ्या युद्धतंत्राचा अभ्यासाचं वर्णन कौटिल्यने इसवी सन पूर्व 3-4 शतकामध्ये केलेला होता. त्यांनी अर्थशास्त्र हा जो ग्रंथ लिहिला तो खरं तर राजकारणावरती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या गनिमी काव्याचं वर्णन केलंय. परंतु या सगळ्या गनिमी कावा ज्यांनी अत्यंत उत्तम रीतीने वापरला तो दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव राजा आहे आणि तो राजा आहे राजा शिवछत्रपती. कुठल्याही लढाया पहा त्यांच्या, मी तुम्हाला फतेखानाची ही पहिली लढाई सांगतोय. त्याच्यानंतरचं जे मोठं आक्रमण आहे 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाय. त्याचं जर युद्धाचं तुम्ही वर्णन अफजल खान वध जर तुमच्या समोर सांगायला सुरुवात केलं तर कमीत कमी 4 ते 5 तास चालेल मित्रांनो. अफजल खानाला त्यांनी जो आत घेतलाय बघण्यासारखं युद्ध आहे. मी जर अफजल खानाने किती सैन्य बरोबर आणलं होतं तुम्हाला सांगितलं तर तुमचे डोळे आजही पांढरे होतील मित्रांनो. ज्या वेळेला विजापूरहून पैजेचा विडा उचलून अफजल खान निघालाय त्यावेळेला अफजल खानाच्या बरोबर आहे 12,000 असं घोडदळ. त्या काळचं सांगतोय मी तुम्हाला. 10,000 असं पायदळ आहे, त्याच्या बरोबर आहेत 85 हत्ती, 1200 उंट, 4000 बैलजोड्या, छोट्या 85 तोफा, ते चालवणारे 1000 ते 1200 खलाशी. खलाशी म्हणजे खलाशी नव्हे, तोफाला जे बत्ती देतात त्यांना त्या काळी खलाशी म्हणलं जायचं. 300 ते 400 छोट्या तोफा, त्याला बत्ती देणारे 4 ते 4,500 खलाशी. परत इथल्या सरदारांना मराठी फितूर लोकांना पत्र गेलीच होती. उतरवळीचा केदारजी खोपडे असेल, खंडोजी खोपडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही लोक त्याला येऊन मिळत होती. जरबेची फरमानं रवाना होत होती आणि अफजल खानाने या मावळी भागामध्ये महाराजांच्या विषयी माहिती व्हावी म्हणून जी फौज भरती केली ती 3000ची फौज आहे. म्हणजे तुम्ही पहा एकंदर जर ही फौज विचारायला गेली तर ती होते 30 ते 35,000 आणि महाराज त्याच्याशी लढायला निघतायत. लढताना महाराजा पहिल्यांदा इथं खेळ शिवापूरला आहे. अफजल खान कुठनं येतोय, अफजल खान पहिल्यांदा आलाय तुळजापूर भवानीपाशी. तुळजापूर भवानीमध्ये तो घुसलाय. अफजल खान अतिशय नतद्रष्ट आणि उलट्या काळजाचा माणूस आहे. छत्रपती शिवरायांचं मोठेपण जर सांगायचं असेल तर महाराजांनी ज्यांना ज्यांना लढाया मारल्या त्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला करायला लागेल. अफजल खान म्हणजे 6.5 फूट देह होता, एका भटारणीपासून झालेला मुलगा आहे. काही जण म्हणतात आदिलशाहचा अनवरस पुत्र आहे. तो 6.5 फुटी देह एखादी लोखंडी काम अशी वाकवायचा, मगाशी आपण ध्वजाला घेतली होती ना, अशी काम तो अशी वाकवायचा आणि तेव्हा ती तशी सरळही करायचा. आणि हा अत्यंत क्रूर माणूस यांनी कस्तुरी रंगन राजाला तहाला बोलवलंय आणि तहाला बोलवलेला असताना त्या आपल्या तंबूमध्ये आल्यानंतर त्याला तिथंच मारलेलं आहे. संभाजी महाराज जे आहेत त्या संभाजी महाराजांना दिंडीच्या लढाईमध्ये यांनी कुमक पोचवली नाही आणि ती कुमक वेळेवर न पोचल्यामुळे शिवाजी महाराजांचे जे मोठे भाऊ आहेत संभाजी ते मरण पावलेले. शहाजी राजांना यांनी अटक केलेली आहे. इतका हा उलट्या काळजाचा माणूस. त्यावेळेला श्रीलंका म्हणजे सिलोनचा राजा हा अफजल खानाला घाबरत होता. म्हणजे अफजल खान किती मोठा आहे पहा. यांनी औरंगजेबाला एकदा अशा पद्धतीने पकडलंय. 1659ला तो पुण्यामध्ये आलाय महाराजांवरती. 1657ची गोष्ट आहे. बिदर कल्याणी भागामध्ये लढाई चालली आहे. औरंगजेबाने कल्याणी आणि बिदरचा किल्ला घेतलाय. त्यावेळेला खान मोहम्मद म्हणून आदिलशाही सरदार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली अफजल खान तिथं लढतोय. आणि तो लढत असताना एक वेळ अशी आली की औरंगजेब हा एका ठिकाणी असा सापडला की आता तो सुटण्याची शक्यता नाही. आणि अफजल खानाच्या लक्षात आलं की हा मोगलांचा राजपुत्र आता आपल्या हातात आलाय, आता याचे कत्ल केल्याशिवाय सोडायची नाही. आणि त्या खान मोहम्मदाला औरंगजेबाने एक चिठ्ठी लिहिली आहे, पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात त्यांनी काय केलंय, स्वतःच्या जीवाची भीती व्यक्त केलंय. मोगली राजपुत्र आहे, त्यावेळेला तो गादीवर बसलेला नाही आणि तो म्हणतोय कसा की मोगली राजपुत्र आज इथं तुम्हाला सापडलाय, कदाचित तुम्ही त्याला पकडाल, पण लक्षात ठेवा ही खबर जर दिल्लीला गेली आणि दिल्लीहून जर का मोगली लोंढे आले तर आदिलशाही वाचणार नाही. खान मोहम्मद शेवटी आदिलशाही सरदार होता, त्याला विचार करावा लागला की खरंच जर उद्या मोगलांची लढाई झाली तर आपल्या राज्याचं काय. आणि त्यांनी औरंगजेबाला एक चिठ्ठी पाठवली गुपचूप आणि त्यांनी सांगितलंय की या वेड्यातनं उद्या तू निघून जा, उद्या निघून जा. आणि औरंगजेबाला तो निरोप मिळालाय हे अफजल खानाला माहिती नाहीये. आणि औरंगजेबाने तो निरोप मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी औरंगजेब त्या वेड्यातून पसार झाला आणि त्यावेळेला अफजल खानाचा जो अंगाचा तिळपापड झालाय तो हातामध्ये त्यांनी 2 दानपट्टे घेतलेत आणि तसाच तो चालत ज्या वेळेला गेलाय विजापूरच्या दरबारात आणि विजापूरच्या दरबारात त्यांनी सांगितलं काय चाललंय, मी त्या मोगली राजपुत्राला असा धरलेला असताना खान मोहम्मदाने त्याला सोडून कसं दिलं.
आणि त्यावेळेला आदिलशाह आणि बडी बेगम, आपल्या सर्वांना माहिती आहे, बडी बेगमनी निरोप पाठवला खान मोहम्मदाला की तुम्ही दरबारात हजर व्हा. आणि गंमत बघा, ज्या वेळेला वेशीतनं खान मोहम्मदाची पालखी आत येत होती त्यावेळेला त्याच्या भोयांचे पायही छाटले गेले आणि खान मोहम्मदाचं मुंडकही छाटलं गेलं. इतका क्रूर होता अफजल खान. अशा अफजल खानाची भेट घ्यायला चालले होते शिवाजी महाराज. राजगडवरनं ज्या वेळेला जिजाऊ साहेबांचा निरोप घेतलाय, सईबाई साहेब आजारी आहेत, मगाशी मी म्हणलं बाळंत रोग झाला होता, दूध पुरत नव्हतं संभाजी महाराजांना, कापूरवळच्या इथनं धारा उगाडेला आणलेलं आहे दुधासाठी, आणि सईबाई साहेब अत्यंत आजारी आहेत, त्यांचा निरोप घेत आहेत. आणि जिजाऊ साहेब सांगतायत की जाऊ नको भेटीला, माझ्या नवऱ्याला म्हणजे शहाजी महाराजांना यांनी कैद केलंय, तुझ्या मोठ्या भावाला यांनी मारलंय संभाजीला, तू जाऊ नकोस. महाराजांचे शब्द फार उत्तम आहे. आऊसाहेब त्यांनी सांगितलं, आज एवढी उम्र झाली, 29 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय 1630 ते 1659, एवढी उम्र झाली आजपर्यंत कोणाच्या भेटीचा हट्ट धरला नाही, एवढी एक तरी भेट घेऊ द्यावी आऊसाहेब. यांनी तर आमच्या देवालाही धाक लावला. कारण अफजल खान ज्या वेळेला तुळजापूर भवानीच्या मंदिरात गेलाय, ती भवानीची मूर्ती इकडनं तिकडे हलवली आहे, त्यावेळेला तिथं त्यांनी एक गाय कापली आहे आणि त्याच्या समोर उभं राहून तो म्हणतोय, ऐ बताओ तेरी अजमत, बताओ तेरी करामत. देवाला विचारतोय तो की तुझी करामत दाखव, तुझा चमत्कार दाखव. अफजल खान इथं आलाय. त्याला काय म्हणलं जातं? अफजल खानाचा जो मुद्रा आहे, जसे शिवाजी महाराजांचे प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, ही महाराजांची जशी मुद्रा आहे तशी अफजल खानाची पण एक शिक्का आहे. त्या शिक्क्यावरचा जो मजकूर आहे तो अफजल खानाविषयी पुरेशी माहिती आपल्याला देतो. त्या शिक्क्यामध्ये असं म्हणलंय, गर अर्न कुनत सिपहर अला फजल फुजला व फजल अफजल, तब हर मुल्क की बजाय तस्बीह आवाज आयत अफजल अफजल अफजल. त्याचा अर्थ सांगतो मित्रांनो. तो असं म्हणतोय अफजल खान की जर उच्चतम स्वर्गाने चांगला माणूस, उत्तम माणूस आणि अफजल खान या दोघांची जर तुलना करायची झाली आणि जपमाळेचा जर का प्रत्येक जपमाळेचा मणी ओढला गेला तर त्या जपमाळेतनं आवाज येईल अफजल अफजल अफजल, म्हणजे माझ्याशिवाय उत्तम कोणी असूच शकत नाही असं म्हणणारा अफजल खान आहे. या अफजल खानाशी लढायला शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांची फौज अत्यंत कमी आहे. सईबाई साहेब 5 सप्टेंबर 1659 राजगडला निधन झालेलं आहे. महाराजांना ती खबर गेली त्यावेळेला महाराज प्रतापगडला आहे. महाराजांनी हे युद्ध कसं लढलं एवढंच फक्त मला सांगायचंय. अफजल खानाचा कोठा बाहेर काढला हा सांगण्यामध्ये आता तुम्ही ते वारंवार ऐकलंय, शाहिद खान असेल, अफजल खान असेल, याच्या मागे युद्धतंत्र काय वापरलं महाराजांनी ते नेमकं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. मगाशी मी तुम्हाला काय काय घेतलं होतं त्यांनी बरोबर सांगितलं. पहिला वकील जो पाठवलाय तो अफजल खानाने पाठवलाय, वाईच्या मुक्कामी आलाय. वाईच्या मुक्कामी आल्यानंतर कृष्णाजी भास्कर जो वाईचा आहे तोच वकील अफजल खानाने निवडलाय आणि तो महाराजांकडे येतोय आणि महाराजांना म्हणतोय की आता हे तुमचं सगळं उद्योग बाद झाला, अफजल खानाने निरोप पाठवलाय, आता तुम्ही या, तुम्ही माफी मागा, मी तुम्हाला घेऊन जातो. त्याच्यावर त्याला शिवाजी महाराजांनी वकिलाला सांगितलं उत्तर फार मजेशीर आहे. ते म्हणतात अफजल खान तर माझ्या वडिलांसारखा आहे. म्हणजे ज्यांनी त्याच्या वडिलांना अटक केली आहे, त्याच्या वडील भावाला मारलाय, त्याच्याविषयी वर्णन करताना महाराज म्हणतात ते उत्तम नट पण होते महाराज असं मला वाटतं. ते म्हणतात की हे मला वडिलांसारखे आहेत आणि मी यांची भेट घेणार आहे, परंतु मला यायला भीती वाटते, त्यांनी थोडंसं आत यावं. मग वाईचा आलाय, तुम्ही आता गेलाय प्रतापगडला, रडतोंडीचा घाट बघितलाय, पुण्याखालनं येताना का इकडनं गेलाय, तो रडतोंडीचा घाट आज जरी बघितला तरी आज सुद्धा खरोखर रडू येतं घाट चढताना. त्यावेळेला तर कसे चढले असतील लोक कळत नाही. रडतोंडीच्या घाटानंतर पुढे येणारा जो घाट आहे आंबेनळी घाट, तोही आपण बघण्यासारखा आहे. इकडनं अफजल खानाला त्यांनी आत बोलवलंय आणि निरोप अत्यंत छान आहे. वकिलाच्या मार्फत निरोप पाठवलाय की जी जावळीची जंगल शोभा आहे ना ती बघायला अफजल खानाने आत यावं अशी माझी इच्छा आहे. जंगल शोभा बघायला बघवलं आणि ह्या बोलवण्यानंतर अफजल खान आलाय आपलं सैन्य घेऊन. त्याच्यासाठी त्यांनी तळ साफ केलाय, काही झाडं पाडली आहेत. अफजल खान आत येऊन थांबलाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला वधाचं वर्णन सांगत नाही. महाराजांनी एखादा जसा नाग कस्तुरीच्या वासाने डुलावा तसा अफजल खानाला झुलायला लावलंय. त्यांनी जनीच्या टेंब्यावरती भेट ठरवली आहे. बाणाच्या टप्प्यावरती दोघांचाही 10 आश्रम उभे आहेत आणि महाराजांनी पहिल्यांदा त्याची भेट घेतली आहे आणि त्यांनी त्याच्यावरती कट्यारीचा वार केलाय अफजल खानाने. महाराष्ट्र म्हणले शुभशकुन तर तूच केलाय, आता पुढची सुरुवात मी करतो. महाराजांनी वाघ नखाने त्याचा कोथळा बाहेर काढलाय. तो बाहेर सावरत येईपर्यंत जीवामालाने त्याचं मुंडकं उडवलंय आणि अफजल खानची ही जी लढाई झाली त्याच्यानंतर एकच ठरलेलं होतं की तोफांना बत्ती मिळेल. तोफांची बत्ती मिळाल्यावर महाराजांच्याही लोकांना माहित नाही नेमकं आज काय झालंय आणि अफजल खानाच्या सैन्यालाही पत्ता नाही. 15 ते 16,000 सैन्य तिथं आणून ठेवलंय. मुंग्यांचे वारुळातून मुंग्या जसं बाहेर पडाव्यात तसं जिकडं पाहावं तिकडनं मराठे येत होते आणि अफजलच्या सैन्यावर हल्ला करत होते. काही कळायच्या आत अफजलच्या मुलासकट सगळ्यांची दाणादाण उडाली आणि सैन्य पळायला लागलं. महाराजांनी आजही तुम्ही प्रतापगडला गेलात तर डाव्या बाजूला एक गुहेसारखा भाग आहे, अवश्य बघा. महाराजांनी इथे एक तुकडी ठेवली होती. कशासाठी ठेवली होती? लढण्यासाठी नव्हती ठेवली.
अफजल खानाचा पराभव होणार असा आत्मविश्वास छत्रपती शिवरायांना होता. आणि मग जी काही लुटीचं साहित्य उरेल ते कोणी गोळा करायचं, त्याच्यासाठी ती फौज तिथं खाली ठेवली. पहिल्यांदा ज्या वेळेला ही आमची पळापळ सुरू झाली त्यावेळेला त्या सैन्याने त्या लुटीचं साहित्य गोळा करायला सुरुवात केली. मित्रांनो, अफजल खान वधानी दोन गोष्टी साध्य झाल्या. 29 वर्षांनी एक बंडखोर राजा म्हणून मान्यता पावला, आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य श्रीमंत झालं. कारण महाराजांना जी लूट मिळाली आहे ती पाहण्यासारखी आहे. या सगळ्या लढाईमध्ये ज्या वेळेला अफजल खानचा पराभव झाला त्यावेळेला महाराजांच्या हातामध्ये जे गवसलंय त्याच्यामध्ये 1800 बैलजोडे आहेत, 4000 घोडे आहेत, 85 हत्ती आहेत, 1200 उंट आहेत, 3 लाखाचं जड जवाईर आहे, 7 लाखाचा खजिना आहे, 1400 डेरे आहेत, 1400 राहुटे आहेत, आणि पट्टे, तलवारी, बंदुका याची गणतीच नाहीये. मला सांगा त्यावेळेस आपलं स्वराज्य केवढं, आणि हे साहित्य मिळाल्यानंतर स्वराज्याचं रूप काय झालं असेल. महाराजांनी तो गनिमाचा आत बोलवला, उंदीर मांजराचा खेळ खेळावा तसा खेळला, आणि अफजल खान सैन्याचा त्यांनी खात्मा केला. असं म्हणलं जातं की जो सेनापती उत्तम, की जो आपल्या सैन्याचा कमीत कमी रक्तपात करतो आणि विजय मिळवतो. महाराजांच्या सगळ्या लढाया अशा आहेत. मी तुम्हाला केवळ अफजल खान लढाई सांगितली मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर 1659 ला स्वराज्यावरती ज्या स्वाऱ्या सुरू झाल्या त्याच्यानंतर 1660 ला लगेच सिद्धी जोहार आहे. महाराज पन्हाळ्याच्या वेळेत अडकले, तिथून ते बाहेर पडतायत तर त्यावेळेला शाहिस्ता खान 1 लाख फौज घेऊन आलाय, पुण्यामध्ये बसलाय, 3 वर्ष मुक्काम आहे, 1 लाखाची फौज आहे. महाराजांनी कसा हल्ला केलाय, कमांडो रेड. ही कमांडो रेड आहे लाल महालावर घातलेली. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये जे लढाई लढली गेली त्यावेळेला दोस्त राष्ट्रांचा जो सेनापती आहे मॉन्टेगो मेरी, त्याने एक पुस्तक लिहून ठेवलंय. त्या पुस्तकाचं इंग्लिश पुस्तकाचं नाव आहे कन्साइज हिस्ट्री ऑफ द बॅटल. सर्वोत्तम जगातल्या लढायांच्या विषयी त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. त्या सर्वोत्तम लढायांच्या ज्या पहिल्या 10 लढाया आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 2 लढायांचा उल्लेख केलेला आहे. आणि ती पहिली लढाई अफजल खानची लढाई आणि दुसरी लढाई बाजीरावची पालखेडची लढाई. या 2 लढाया जगातल्या सर्वश्रेष्ठ युद्धांमध्ये त्यांनी सांगून ठेवल्या. ज्या वेळेला लाल महालामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वारी करायची ठरवली, 1 लाख फौज आहे, रोजाचे दिवस आहे, त्यांनी बरोबर दिवस निवडलाय. सकाळी खाल्ल्यानंतर मुसलमान सैनिक दिवसभर काही खात नाहीत, संध्याकाळी रोजे सोडतात. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मांसाहारी जेवण सुद्धा त्यांना चालतं रोजा सोडायला. ते मांसाहारी जेवण केलेलं आहे, अंगावरती आलेलं जेवण आहे, सुस्तावलेले. मोगली सैन्यामध्ये एक मराठी सरदार आहे, त्यांना सांगितलंय की तुझ्या घरच्या लग्नाची वरात काढ, त्या वरातीत आम्ही येतो. आणि महाराज गेलेत. 1 लाखाच्या या फौजेमध्ये महाराजांच्या बरोबर किती लोक आहेत, प्रचंड फौज महाराजांनी नेली 1 लाखाच्या लोकांच्या मध्ये. त्या फौजेचा आकडा आहे फक्त 400. 1 लाख सैन्यामध्ये 400 लोक घेऊन जायचं स्वतःच्या जीवावर, कमी अधिक नाही. तुम्ही विचार करा, जर काही उलट पालट घडलं असतं तर शिवाजी महाराजच्या हातात लागलेच नसते, परंतु त्या मावळ्यांना काय वाटलं असतं. आणि त्यांनी या सगळ्याला मदत म्हणून एके ठिकाणी फौज ठेवली काळ्या वावरामध्ये. ती मुजुमदार जो स्वराज्याचे पंतप्रधान आहेत ते आणि नेतोजी पालकर यांच्या हुकमाखाली किती 2000. या फौजेला वेळ लागली तर ते बोलवणार होते. काळं वावर म्हणजे आता जो कोणी पुण्यात आले असतील लोक तर तुम्हाला कसबा गणपती तुम्ही पाहिला असेल, आणि तांबडी जोगेश्वरी जर बघितली असेल तर तांबडी जोगेश्वरी म्हणजे तेव्हाचं काळं वावर. तिथं 2000 सैन्य आहे. महाराजांनी ती रेड केली आहे, रात्री आत घुसलेत. तुम्हाला सांगतो, समाधानं जर वेळेवर विजली नसती ना तर शाहिस्ता खान त्याच वेळेला विजला असता. पण त्याच्या राण्यांनी ती समाधानं फुंकली, आणि त्याच्यानंतर जी पळापळ झाली त्याच्यामध्ये शाहिस्ता खान वाचला, त्याच्या बोटावरती निभावलं, अन्यथा त्याचं मुंडकच महाराजांनी उडवलं असतं. एका त्या राणीवरती तर इतके वार झालेत की तिचं शरीर नंतर भरायला लागलं. खरं तर महिलांवरती महाराजांनी कधी वार केलेले नाही. परत धर्माचा धर्मगुरू, परस्त्री आणि आपल्याला शरण आलेले सैनिक यांच्यावरती महाराजांनी कधीही तलवार चालवलेली नाही. पण त्यावेळेला ती चुकून चालली आणि त्याच्यामध्ये एक महिलेचा बळी गेला. या सगळ्या कमांडो रेड मध्ये मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की 1 लाख फौज 3 वर्ष खेळवत ठेवून 400 लोकांनी त्याला उत्तर द्यायचं. आणि त्याचा परिणिती काय, शाहिस्ते खानाला तोंड काळं करून पुण्यातनं जायला लागलं. आणि त्याच्यानंतर त्याला मिळालेली शिक्षा म्हणजे बंगालचा सुभेदार, त्यावेळेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणलं जायचं. औरंगजेब शाहिस्ते खान मामा आहे त्याला त्यांनी शिक्षा दिली आहे काय तर जा बंगालच्या सुभेदारीवर जा, आणि जायला लागले शाहिस्ते खानाला. त्याच्यानंतर मिर्झा राजा जयसिंहाचा तह असेल, तुम्ही या प्रत्येक गोष्टीमध्ये बघा महाराजांनी एक जे तंत्र वापरलं ते पुन्हा कधी वापरलं नाही. गनिमी कावा, व्हिएतनामनी हेच तंत्र वापरलं. आपल्या सर्वांना सांगतो एक अभिमानाची गोष्ट, व्हिएतनामनी 14 वर्ष फ्रान्स विरुद्ध लढा दिला आणि जवळजवळ तेवढाच अमेरिकेविरुद्ध लढा दिला. या लढ्यामध्ये
त्यांचा जो हो ची मिन म्हणून पुढारी आहे, त्या हो ची मिनची मुलाखत आहे. तुम्हाला आता व्हॉट्सअपवर मेसेज फिरत असतील. त्या हो ची मिनला विचारलं होतं की एवढंच राष्ट्र या दोन बलाढ्य तुमच्या राष्ट्रांविरुद्ध तुम्ही लढवलं कसं, तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली? त्यावेळेला त्या हो ची मिननी सांगितलंय की आम्ही महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. एक एवढंच राष्ट्र मित्रांनो, शिवाजी महाराजांची प्रेरणा केवळ महाराष्ट्राला नाही, केवळ भारताला नाही, तर ती संपूर्ण जगाला उपयोगी ठरू शकते. हे आम्ही जाणलं नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं महत्व त्या दृष्टीने आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढाई चालली आहे. दक्षिण आफ्रिकेतला किल्ला हाताशी येत नाही. इंग्रजांच्या पलटणीखाली मराठे सैनिक लढतायत. त्या मराठे सैनिकांनी सांगितलं, हा किल्ला तुम्हाला मिळत नसेल तर हा किल्ला तुम्हाला आम्ही घेऊन देऊ, फक्त आम्हाला आमची एक घोषणा द्यायची परवानगी द्या. इंग्रज म्हणले, नाहीतरी मेले तर मराठेच मारणार आहेत, जाताय काय आपल्या बापाचं, द्या तुम्हाला पाहिजे ती घोषणा. त्या मराठ्यांनी जी घोषणा दिली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे. आणि मराठ्यांनी तो किल्ला घेऊन साऊथ आफ्रिकेचा इंग्रजांकडे सुपूर्द केलाय. ही शिवाजी महाराज या 3 शब्दातली जादू आहे मित्रांनो. शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील तर शिवाजी महाराजांपासून प्रेरणा. आता तुम्ही सेनेमध्ये कुठल्याही पलटणीमध्ये जा, आता इथे सगळे लोक आहेत, ही जी आहेत ती बेंगॉल रायफल्सचे, बिहार, आता आपण त्यांच्याशी विचारलं तर बंगालकडनं आलेली लोक आहेत. या कुणाच्याही लोकांकडे गेलात तर त्यांच्या धर्मावरच्या घोषणा आहेत. जर गोरखा पलटणीत गेलात तर त्याच्यामध्ये जय महाकाली म्हणलं जातं. पंजाब्यांमध्ये गेलं तर जो बोले तो निहाल सत श्री अकाल भगवंताची घोषणा आहे. पण जर का तुम्ही मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये गेलात तर तिथं जी घोषणा दिली जाते ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच घोषणा अशी आहे की जी माणसावर नाही, जी राजावर नाही, ती छत्रपती शिवरायांच्यावर नाही. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला, साधी गोष्ट नाही. त्यावेळेला बखरकारांनी वर्णन असं केलंय की त्या समयी पृथ्वीवरचे सर्व बादशाह म्लेंछ, अशा समयी मराठा राजा छत्रपती होतो. ही गोष्ट साधी नव्हे असं बखरकार म्हणतात. 4 शाया आपले भाले आपल्या उरामध्ये उपसून ज्या वेळेला उभ्या आहेत त्यावेळेला दक्षिणेतला हा राजा स्वतःला राज्याभिषेक करून द्यायला जातो. याच्यामध्ये त्याला राजा बनण्याची काही घाई नाहीये, त्याला महत्वाकांक्षा नाही. महाराजांनी कधी सत्ता उपभोगली नाही, कधी सत्ता लोलूप नव्हते. त्यांना समर्थाने अत्यंत त्यांचं उत्तम वर्णन केलंय. श्रीमंत योगी, राजयोगी, म्हणजे ते राज्यावर असून सुद्धा योगी होते, संत होते, त्यांनी राज्य उपभोगलं नाही. पण महाराजांनी कशासाठी राज्याभिषेक केला? 1674ला राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम निघाली आणि कुतुबशहानी सुद्धा नजराणे पेश केले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो 1680 मध्ये जर का महाराजांचा मृत्यू आला नसता तर महाराजांनी दक्षिण दिग्विजय जशी मोहीम काढली तशी उत्तर दिग्विजयाची मोहीम काढली असती आणि औरंगजेबाच्या तोंडाला फेस आणला असता. पण नियतीने तो डाव महाराजांना खेळू दिला नाही. पण महाराजांचा राज्याभिषेक एवढ्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो की ज्या वेळेला औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पराभव करण्यासाठी दक्षिणेत उतरतो त्यावेळेला दक्षिणेतले छोटेसे मराठे 26 वर्ष औरंगजेबाशी लढतायत आणि 26 वर्षानंतर देखील त्याला स्वतःच थडगं शेवटी औरंगाबादच्या इथं बांधायला लागलं. पण त्याला मराठ्यांवरती जय मिळवता आला नाही, कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या समयी जे बीज इथं पेरलं होतं त्याला आता घुमारे फेकले होते, आता गवताला देखील भाले फुटले होते. लहानपणी जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती बसून महाराजांनी गोष्टी ऐकल्या होत्या, त्याचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. लहानपणी अनेकदा जिजाऊ साहेबांनी आपल्या आसवांनी या राजाला भिजवलं होतं, आज त्या आसवांच्या सप्तगंगा झाल्या होत्या. लहानपणी खेळायला दिलेले जे मातीचे डोंगर होते त्याचा आता रायगड झाला होता. महाराज हे राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती होत होते. सगळ्या शाह्यांना कळून चुकलं. अहो हेनरी ऑक्झेंडन सारखा इंग्रजी वकील सुद्धा आला, तो रायगडावरती त्यांना मुजरा घालतोय आणि 1650 रुपयाचा नजराणा देतोय. याच्यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाची मेख आहे. महाराजांचा राज्याभिषेक तुम्ही आम्ही आठवायचा, याचं कारण काळ तर आता तो परत येत नसतो. परंतु एक लक्षात ठेवा, जे राष्ट्र इतिहास विसरतं त्याचा भूगोल कायम बदलतो. आपल्याला आपला भूगोल बदलू द्यायचा नाही. आपल्याला आपलं राज्य याच्यापेक्षा कसं चांगलं होईल याच्यासाठी किमान एक तरी गोष्ट आपल्याकडून घडली पाहिजे. आज कदाचित महाराज नसतील, आज कदाचित त्यांचं सैन्य नसेल, पण मित्रांनो त्याच विचारांनी काम करणाऱ्या संघटना आहेत. राष्ट्रसंघासारख्या संघटनेच्या शाखेमध्ये गेलात तर याच्यापेक्षा वेगळा विचार तुम्हाला मिळणार नाही. जे विचार छत्रपती शिवरायांनी पुढे नेले तेच या शाखांमधून पुढे जात आहेत. एखादा तरी परिवारातलं काम, दिवसातला एखादा तरी तास आपण जर करून दिलं तर आता राष्ट्रामध्ये वरती जे सरकार आलंय त्याला काहीतरी करता येईल. नाही तर आम्ही नुसतं व्हॉट्सअपवरनं मेसेज फिरवणार आणि जय भवानी जय शिवाजी म्हणणार, होणार नाही. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय. परंतु हे जर आपल्याला साध्य करायचं असेल, हिंदू राष्ट्र म्हणून जर आपल्याला राष्ट्रामध्ये मान्यता पावायचं असेल, आपल्या हातून 4 चांगली कामं करायची असतील तर छत्रपती शिवरायांचा वंशज होण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय.
त्याचा वारसा लावण्याचं काम, त्याच्या वारशाला शोभेल असं करण्याचं काम तुम्ही आम्ही स्वयंसेवकांनी केलं पाहिजे. त्यासाठी या हिंदू राज्याभिषेक दिनाचं महत्व आज तुमच्याशी मुंबईहून आलेल्या या सर्वांची मला आपल्याशी गप्पा मारायला मिळालं, बोलायला मिळालं, याबद्दल मी तुमच्या आयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.